प्लेन मराठी गोवा प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे आपण सगळ्यांचे स्वागत करता पत्रकार बंधूचे. आमच्या मध्ये अखिल काँग्रेस कमिटीची अनुसूचित जाती विभागाची गोयची प्रभारी अश्विनी कोबराखडे आमच्या मध्ये उपस्थित असतात. तसेच गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी एसी डिपार्टमेंटाचे वाइस चेअरपर्सन आमचे आयुष केरकर आणि हांव गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे एसी डिपार्टमेंटाचे चेअरपर्सन बिटू महादेव मोरजकर तुम्ही सगळ्यांना नमस्कार करता आणि तुम्ही सगळ्यांचे हांव हांगा स्वागत करता. आयज ह्या पत्रकार परिशदेत गोंय राज्याचे अनुसूचित जातीचे जे कितें प्रश्न आसात त्यांचे थोडेशे तुमकां आमी ब्रीफ करतले, तेजेवर म्हायती दिवची तुमकां. सगळ्यात पयलीं की गोंय राज्यांत ह्या 15 वर्सां काँग्रेसचे सरकार चलता. काँग्रेस सरकार ना चलता म्हणजे सांगता म्हणजे ना, भाजपचे सरकार चलता हे 15 वर्सां. आणि ह्या 15 वर्सां भितर आमच्या ह्या गोंय राज्यांत उदरगत म्हणजे कांयच आमकां दिसना. अनुसूचित जातीचे जे प्रश्न आसात ते तशेच्या तशे आसा. जे काँग्रेस सरकार जेन्ना आशिल्लें 15 वर्सां पयलीं तेन्ना कितें तरी आमच्या बांधवाचे कितें तरी अप्लिमेंट जाल्लें, कितें उदरगत जाल्ली तोपर्यंत तशीच ती थांबिल्ली आसा ह्या 15 वर्सां भितर. आनी आख्खी भारतभर जर पळयता जाल्यार अनुसूचित जातीचेर खुबशे अत्याचार जाल्ले आसात आख्ख्या भारतांत पळयल्यार. कारण आजचे सरकार हे आख्खी भारतभर भाजप, केंद्रीय सरकार भाजपाचे आसा आनी अत्याचार हे खुबशे वाडिल्ले आसात अनुसूचित जातीचे. आनी आतां जर माहोल पळयलो जाल्यार आख्खी भारतभर काँग्रेसचें वातावरण जें आसा, माननीय राहुल गांधीजी आमचे विरोधी पक्ष नेते केंद्रातले यांचे वातावरण सगळ्यात पयल्यार सगळे काँग्रेसच्या सरकार फुडें येतलें अशें वातावरण आसा. आनी ह्या भाजप सरकाराचेर केंद्रान परत ते गोंयांत पर्यंत अशें पयलें अनुसूचित जातीचें अशें कांयच डेव्हलपमेंट कांयच ना. फक्त एक हिंदू हो तेंचे कडेन विशय आसा, तेज्या नांवान ते जे पळय आमकां जे बांदव आहा ते तांकां ते एक करपाक पळयतात. हिंदू ह्या शब्दाचेरच ते राजकारण करतात. पळोवपाक गेल्यार प्रगती अनुसूचित जातीचे कांयच ना. अत्याचार तर वाडत गेल्ले आसा आख्खे भारतभर जर आमी पळयलें जाल्यार. आनी गोंयांत तर खुबशे अशे प्रश्न आसात. गोंयांत तर पयलीं आमी अनुसूचित जाती खातीर एक एससी कमिशन आसा. तातूंत तर आज पर्यंत केन्ना तरी अनुसूचित जातीचो रिप्रेझेंटेटिव्ह केन्ना तरी आमकां दिसूं ना. तेन्ना जर रिप्रेझेंटेटिव्ह तेन्ना जर अन्याय जालो जाल्यार आमच्या एससी एसटी कमिशनाक जर आमी गेले जाल्यार आमकां न्याय कसो मेळटलो? आमचो रिप्रेझेंटेटिव्ह कोण आसपाक जाय? कितलीं वर्सां जालीं ते एससी एसटी कमिशन आसा पूण अनुसूचित जातीचो एकूय सदस्य त्या भितर ना. तशेंच ह्या समाजाची उदरगत जावपा खातीर एससी ओबीसी फायनान्स कॉर्पोरेशन आसा. तातूंत गेल्यार तातूंत आमचे सदस्य अशे कोणूच अशें ना. नांवा खातीर एक कोण तरी डायरेक्टर घातलो आसतलो एक तरी नांवा खातीर. पूण जर आमची समाजाची खरी जर आर्थीक उदरगत जातली जाल्यार आर्थीक जे एक आमचे एससी ओबीसी फायनान्स आसा तातूंत आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आसपाक जाय. कारण ते लोक हे आमच्या समाजा फुडें येवन तांकां मदत करतले की फुडें वयर सरपाक. तशेंच आमचे जर कितें अन्याय जालो जाल्यार आमी वयतली खंय? जर आमगे एक आसा एससी कमिशन थिंगा आमी आमची तक्रार ती घेवन वचपाक शकता. पण आमचे ते मनीसच मेळटा थिंगा ना जाल्यार आमी तक्रार घेवन वतली कोणा कडेन? तेन्ना हांव सरकारा कडेन मागतां की आतां फुडें हातूंत एससी ओबीसी फायनान्स आसा हातूंत एससीच्या सदस्यांक चडांत चड थिंगा रिप्रेझेंटेटिव्ह दिवचे जेणे करून ते लोक आमच्या फुडें आमच्या समाजा फुडें वचून त्याचो बेनिफीट ते लोकांक मेळपाक जाय. फक्त अप्लिमेंट जावपाक, आर्थीक तेणी सुदारणा जावपाक, बदलपाक. तशेंच आमचेर जर कितें अन्याय जाता जाल्यार आमी ते एससी एसटी कमिशन आसा तांकां वचून आमी आमचो प्रश्न मांडपाक जाय. पूण आमचे ती सदस्यच ना.
आमी वतलेपणाकडे त्या सरकाराकडे विनंती आसा म्हाजे कडेन की हांगा दोन्ही कडेन आमच्या सदस्यांक थिंगा योग्य थिंगा सदस्य रिप्रेझेंटेटिव्ह थिंगा दिवचे जेणे करून आमी आमचे कितें प्रश्न आसा ते घेवन आमी वचूं शकता. तशेंच आतां पळयता की आमी एससी म्हणटात जेन्ना आमी सर्टिफिकेट एप्लाय करतात तेन्ना आज पर्यंत आमकां प्रोविजनल सर्टिफिकेट दिल्ली वता पूण ती एसटी समाजाक तशें मेळटा. हांव मागता की आमचे एसटी समाजाक जशें परमनंट सर्टिफिकेट मेळटा तशें आमकांय परमनंट सर्टिफिकेट दिवपा खातीर सरकारान प्राधान्य करचें तेका आनी जी प्रोविजनल सर्टिफिकेट आसा त्या जाग्यार आमकां परमनंट सर्टिफिकेट दिवचें जेणे करून पुन्हा ते प्रोसिजर करपाक आमचो वेळ आमचे पयशे वाया वचपाक जायना अशें हांव विनंती करता सरकारा कडेन. आनी सगळ्या कडेन आमकां अशें दिसता की सगळ्या कडेन येणारो जो सरकार आसा हो आमचो काँग्रेसचो सरकार येतलो आनी 15 वर्सांची जी भाजपाची जी राजवट आसा हे लोक तेजे ही राजवट बदलतली आनी काँग्रेस सरकार येतलो अशें वातावरण आसा. आनी आमच्या एससी समाजा कडेन हांव मागता की आमी सगळे काँग्रेस पक्षा कडेन आमी जोडपाक जाय आनी जे आमकां जर न्याय दितलो जाल्यार आमकां फक्त काँग्रेस पक्ष दिवंक शकता. हे भाजप सरकार आमकां काँग्रेस एससी समाजा खातीर आमचे खातीर हे सरकार न्ही. इतलेंच हांव आमच्या बांदवाक अपील करूंक सोदता. धन्यवाद. मराठी नमस्कार, मी अश्विनी खोब्रागडे, नॅशनल कोऑर्डिनेटर एससी डिपार्टमेंट. आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गौतम पाल यांच्या मार्गदर्शनात पूर्ण भारतभर एससी डिपार्टमेंट हे चालत असतात आणि त्यालाच बळ देण्यासाठी आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे जे भारतभर पदयात्रा केली आहे त्यांनी की पूर्ण भारतातले लोक काँग्रेसचे लोकच नव्हे तर पूर्ण भारतातल्या लोकांना काँग्रेस समजावं, पूर्ण भारतातल्या लोकांना न्याय मिळावं याच्यासाठी त्यांनी जी पदयात्रा केली आहे त्यांच्या मार्गदर्शनात आमचं हे डिपार्टमेंट चालत असतं. आणि नुसतंच एससी डिपार्टमेंटला न्याय नव्हे तर गोर गरीब आणि दलित जेवढेही काही लोक आहेत जे उपेक्षित आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही एससी जो विभाग आहे तो काम करत असतो, त्याचं संघटन करत असतो आणि त्याच्यासाठीच भारतभर आम्ही कार्यक्रम घेत असतो. आमचे आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाल हे राष्ट्रीय अध्यक्ष ते सुद्धा अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळे प्रश्न उचलतात आणि एससी डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करत असतात. आम्ही गोव्यामध्ये याच्यासाठी आलेले आहे. यावेळेस मला असं वाटलं की गोव्याचे मी कोऑर्डिनेटर आहे आणि गोव्याच्या मी इंटेरियर भागात जेव्हा मी गेले जी आपली राखीव जी पेडणे राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये फार रोजगाराची कमी आहे. घराघरात म्हणजे आम्ही काल जे फिरलो गावागावात फिरलो घराघरात फिरलो तर अत्यंत वाईट दयनीय अवस्थेत महिलांना रोजगार नाही आहे, तिथल्या तरुणांना रोजगार नाही आहे. काही जे लोक आहेत ते शेतावर जातात तर त्यांची म्हणजे दाल रोटीच्या वरती त्यांची परिस्थिती नाही आहे. फार वाईट वाटलं. जर तुम्ही एससीच्या याच्यावर सीटवर तुम्ही निवडून आलेले जेव्हा आमदार आहात तर त्या भागातल्या ज्या व्यक्तींसाठी तुम्ही निवडून आले, ज्या व्यक्तींनी तुम्हाला ज्या रिझर्वेशन मध्ये तुम्ही निवडून आलात, ज्या रिझर्वेशनने तुम्हाला निवडून दिलं त्या भागाची जबाबदारी ही तुमची आहे. आणि तिथे आपल्या इंटरनॅशनल जे तुमचं विमानतळ आहे जे पेडणेलाच आहे ना मोपाला, तर ते आहे राखीव एरियामध्ये, एसीच्या राखीव एरियामध्ये. तर साहजिकच आहे की तिथल्या ज्या एसीचे लोक आहेत किंवा तिथले जे गोरगरीब दीनदलित जे लोक आहेत त्यांना तिथे रोजगार मिळायला पाहिजे. तिथे जे आपलं आयुष हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये देखील एससी लोकांना काही फायदा नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की येणारी ही सत्ता आहे जी काँग्रेसची सत्ता येणार आहे. कारण सांगते ह्या देशामध्ये एपिस्टिन असो, या देशामध्ये जंगल कटाई असो, या देशामध्ये करप्शन असो, नोटबंदी असो, भाजपाने जनतेला काहीच दिलं नाही आणि गरीब जनतेला काहीच दिलं नाही. ही सरकार आहे भाजपची फक्त ठेकेदारांची सरकार आहे, अदानी अंबानीची सरकार आहे. त्याच्यामुळे आता तरी जनतेने हे समजायला पाहिजे की आपण ही जी गोरगरीब जनता आहे त्याचा जर कोणी वादी असेल तर काँग्रेसच असू शकते.
आणि त्याच्यासाठी संघटन करण्यासाठी पहिलं पाऊल माझ्या आधीही अनेक लोक इथे आले असतील गोव्यामध्ये, एसटी डिपार्टमेंट कडून आले असतील, नॅशनल काँग्रेस कडून आले असतील, डिस्ट्रिक्ट काँग्रेस कडून इथे कार्यक्रम झाले असतील. मात्र आमचे विठूजी मोराजकरजी इथे मागील 5 वर्षापासून काम करत आहेत, एसटी डिपार्टमेंटचं चांगलं काम करत आहेत, संघटन करत आहेत, गावागावात जात आहेत, भेटत आहेत लोकांना. ते पाहून मला अत्यंत आनंद वाटला. आणि त्यांनी इथे एससीचा मेळावा ठेवला. एससीचा म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला. तो मेळावा घेत आहे एससी डिपार्टमेंट. त्यामुळे याच्यामध्ये एससी डिपार्टमेंटचे किंवा एससी समाजाचे जेवढेही अनुसूचित जाती समाजाचे घटक वर्ग आहेत त्यांनी या मेळाव्याला 1 तारखेला रविवारी 11 वाजता उपस्थित राहावं, एवढं मी सांगण्यासाठी आणि एवढी विनंती करण्यासाठी गोव्याच्या मी जनतेला ही विनंती करते की ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा, जेणेकरून काँग्रेसचे काय ध्येय आहे, काँग्रेसचं काय काम आहे आणि काँग्रेस पुढे येणाऱ्या दिवसात काय करणार आहे हे तुम्हाला समजेल. आणि मी सर्वांना हात जोडून विनंती करते गोवाकरांना की कृपया या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी. धन्यवाद. गोव्यात आपण सांगितल्याप्रमाणे एससी समाज उपेक्षित आहेत, त्यांची स्थिती बरोबर नाही, त्यांच्याकडे नोकरी म्हणा, धंदा व्यवसाय असं काही नाही. मग गोव्यातली ही स्थिती सुधारावी याच्यासाठी तुम्ही काय करता? गोव्याची आम्हाला तर गोव्यामध्ये काँग्रेसचं सरकार झाले, आताही नाही, 15 वर्षे नव्हतं आणि भाजपची सरकारी हुकुमशाहीची आहे. आम्ही सरकारमध्ये नसल्यामुळे आम्ही विरोध करू शकतो, आम्ही आंदोलन करू शकतो आणि ते आंदोलन आता आम्ही तीव्र करू. एससी समाजाच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे विमानतळावर, एससी समाजाच्या लोकांना आयुष हॉस्पिटलचा फायदा झाला पाहिजे, तिथे डिस्काउंट मिळाला पाहिजे. गरीब लोक असतात, मी जे अनुभवलं आहे, म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे, परंतु मी जेव्हा गोव्याचा ग्रामीण भाग अनुभवला आहे तर फार गरीब लोक आहेत आणि त्यांना प्रत्येक याच्यामध्ये फॅसिलिटी मिळाली पाहिजे. संविधानात ती तरतूद आहे की तुम्हाला फॅसिलिटी मिळावं, पण तुम्ही संविधान चालवणारे ते कसे चालवतात ते तुम्ही हुकुमशाहीने चालवतात. त्याच्यामुळे तुमची फॅसिलिटी ह्या एससी समाजाच्या गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच आता प्रयत्न करू आणि आमचे इथले जे स्थानिक लेवलचे जे आमचे एससीचे पदाधिकारी नव्हे तर आम्ही आता बाकी सगळ्या पॅरेंट्स काँग्रेस सोबत मी बोललेले आहे आणि त्यांच्याशी बैठक घेऊन आम्ही सगळेच आता पुढच्या वाटचालीला लागणार आहोत येणाऱ्या विधानसभेच्या. एससी साठी रिझर्व्ह असलेल्या या पेडणे मतदारसंघात विठू मोरजकर यांच्यासाठी काही संधी असेल काय? असू शकते. काम करणाऱ्या लोकांसाठी संधी नक्कीच असते आणि विठू मोराजकर हे एससी डिपार्टमेंटचे चेअरपर्सन तर आहेतच काँग्रेसचे, परंतु ते घराघरातील लोक त्यांना ओळखतात. ऑलरेडी तिथे ते पहिल्यांदा उभे राहिलेले आहेत, पहिल्यांदा उभे राहिलेले आहेत. काही कमी मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला, परंतु येणाऱ्या काळात काम करणाऱ्या व्यक्तीचा नक्कीच त्यांना न्याय मिळतो आणि त्यांना ती संधी मिळू शकते. अश्विनी जी, हालिया बजट पेश किया है केंद्र सरकार ने, अभी एससी कल्याण के लिए जो प्रावधान किया है उसमें किस तरह से देखते हैं आप? देखिए बजट में तो बहुत सारी चीजें आई है. हमारे निर्मला जी जो बजट देती है तो वो पेपर पे रहते हैं, हमको समझता है. एससी के लिए कोई आपको अगर किसी भी इसमें एससी के लिए कुछ भी अगर सुविधाएं दी है वो पेपर पे रहती है, क्योंकि ये इस देश से कास्टिज्म खत्म नहीं हुआ है. यहाँ पे आरक्षण के लिए लोग लड़ रहे हैं तो आप सोचिए कि आपको क्या ही सुविधा देंगे. हम तो देखते हैं कि जब तक हमारी सरकार नहीं आती है तब तक हमें लड़ना है, हम संघर्ष करने वाले लोग हैं. कांग्रेस की सरकार की तो भी आरक्षण तो एक बड़ा मुद्दा रहा ही है, तो अगर बीजेपी में आरक्षण उठ रहा है तो फिर कांग्रेस को क्यों आपत्ति? कांग्रेस आरक्षण, देखिए कांग्रेस कभी भी आरक्षण के खिलाफ नहीं थी. कुछ लोग रहते हैं जो आरक्षण के खिलाफ रहते हैं, जो कास्टिज्म करते हैं, और कांग्रेस ने ही संविधान चलाया है. इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने लिखा है, लेकिन उसको चलाने के लिए उनको कांग्रेस में बैठना पड़ा, वहाँ पे मंत्री पद लेना पड़ा, उसी के बाद वो संविधान चला है. तो कांग्रेस ने कभी भी आरक्षण का मुद्दा, मतलब आरक्षण को नकारा नहीं है, डिनाय नहीं किया है. काँग्रेस रिलेटेड एक प्रश्न आहे, हो, त्याचं उत्तर असेल तुम्हाला ठाऊक असेल तर द्या. नक्की. ऍक्च्युली कालच कट्टर आम आदमी सगळे कोर्टातून निर्दोष मुक्त Yes, झाले. yes. त्यानंतर काँग्रेसने प्रेस घेतली, हो, त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की हे बीजेपीची खेळे आहे हा, आणि आम आदमी पार्टी ही भाजपाची बी टीम आहे. हा. त्यानंतर लगेच केजरीवाल प्रेस घेतली, त्यामध्ये सांगितलं की सोनिया गांधी, राहुल गांधी, वडेरा हे सगळे म्हणजे ऍक्च्युली बेलवरती आहेत पण ते जेलमध्ये कधी गेले नाही. बरोबर.
म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी सांगितले की ते तुम्ही काँग्रेसची भाजपची बी टीम आहे. हा इतका गंभीर प्रश्न आहे की ऍक्च्युली आता स्वर्गामध्ये गांधी जे उपोषणाला बसलेले आहेत की भाजपाची बी टीम कोण. आता जो याचं उत्तर द्या त्याच्यामुळे काय होईल की लोकांच्या मनातली शंका जाईल. मी तुम्हाला सांगते हे राजकारण आहे. आज वंचित बहुजन आघाडीचं नाव तुम्ही इकडे ऐकलं नाही माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही फार मोठी आता एक राजकीय पार्टी आहे. वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत काँग्रेस सोबत युती करते. जेव्हा वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत युती नाही करत, वंचित बहुजन आघाडीच आम्हाला म्हणते की ही बीजेपीची टीम आहे, बी टीम आहे. तर हे राजकारण वरच्या लेवलचं आहे. विरोधक एकमेकावर शिंतोडे उडवत असतात, परंतु काँग्रेस हे आप हे याचं बीजेपीचं बी टीम आहे याचं कोणी म्हटलं? प्रियंका गांधीने म्हटलं का? राहुलजीने म्हटलं का? कार्यकर्ते भरडत असतात, कार्यकर्ते आपलं फ्रस्ट्रेशन काढत असतात. ऍक्च्युली काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरती बोललं गेलेलं आहे. बघा, कार्यकर्ते काही बोलतात. प्रवक्ता मॅडम प्रवक्ता पवन बोलले. खेडा बोलले. अच्छा, तर वरच्या लेवलचं दिल्लीचं जे राजकारण आहे, प्रियंकाजी आणि राहुलजी हे बोलू शकत नाही. आता बी टीम आहे भाजपाची, ते तर मला तरी चुकीचं वाटते. प्रवक्ताने बोललं असेल तर त्यांचा वेगळा काही अभ्यास असेल. म्हणजे असू शकते का म्हणजे काँग्रेस बीडी? मला नाही वाटत नसेल, कारण की जे लोक तुम्हाला जेलात टाकण्याची भाषा बोलतात ती बी टीम नाही राहू शकत. पहा, मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष आपापला पक्ष जिवंत ठेवण्यासाठी काम करत आहे. मग तो इमानदार आहे किंवा तो बेईमान आहे ते जनता ठरवते, आपण नाही ठरवू शकत. अश्विन जी चलिए ठीक है, लेकिन आम आदमी पार्टी के साथ ही तो कांग्रेस अलायंस में है. अगर जब केजरीवाल बाहर आते हैं, पवन खेरा का ये बयान आता है कि हर चुनाव से पहले बीजेपी इसी तरह से करती है. जब केजरीवाल अंदर गए थे तो छत्तीसगढ़ के जो सीएम रहे उस दौरान भूपेश बघेल, उन्होंने साफ तौर पर कहा केजरीवाल को शराब नीति में फंसाया जा रहा है. आधे से ज्यादा कांग्रेस उनके पक्षकार थे. जब वो बरी हो गए तो कांग्रेस अब उन्हें उनका बी टीम कह रही है. तो अगर कांग्रेस को लगता है कि आम आदमी पार्टी बीजेपी की बी टीम है तो अलायंस में क्यों है? देखिए, मैं वही बोल रही हूँ कि कोई एक अगर व्यक्ति बोल रहा है तो वो कार्य करता है, वो प्रवक्ता है, वो बोल रहे हैं. लेकिन हमारे नेता ने अगर बोला है कि हम लोग आपके साथ में है, हमारे नेता की सुनते हैं. हमारे नेता है राहुल जी गांधी, हमारे नेता है प्रियंका जी, सोनिया जी, हम उनकी सुनते हैं. हमारे नेता है खारगे जी. और प्रवक्ता का अगर उन्होंने कोई नया स्टडी किया होगा तो प्रवक्ता ने वो जो सारी चीजें देखी होगी वो बोला होगा. अभी उनका तो उनके बारे में उस स्टोरी के बारे में ही मुझे पता नहीं, उसके बारे में बोलना गलत है. तो आप कैसे देखते हैं, अगर केजरीवाल अभी बाहर आए हैं, जब विधानसभा का चुनाव था उस समय वो सिटिंग सीएम थे, सिटिंग सीएम को इस तरह से जेल में डाल देना और उसके बाद अब बीजेपी की सरकार बन गई और अब केजरीवाल को बाइज्जत बरी कर दिया गया है, तो आप इसे किस तरह से देखते हैं? देखिए, केजरीवाल, देखो हम लोग कांग्रेस में काम करते हैं, तो कांग्रेस के साथ जितने भी अच्छी पार्टियां हैं, जैसे कि मैंने आपको बोला था कि वंचित को हम महाराष्ट्र में अपने साथ लेते हैं, या फिर विरोधी पार्टी है, लेकिन हम ये डिनाई नहीं कर सकते कि वो अपने लिए अपनी पार्टी को जिंदा रखने के लिए अच्छा काम कर रहे हैं, उसको हम डिनाई नहीं कर सकते. वैसे आप जो है, सबको पता है, एक एजुकेटेड मुख्यमंत्री है उनका, वो हमारे साथ काम करते हैं, हमारे अलायंस में है. तो हम जो बीजेपी का तो काम ही है हर लोगों पे अच्छे लोगों पे अन्याय करना बीजेपी का काम है. तो हम तो उनका निषेध करते हैं कि किसी भी अच्छे मुख्यमंत्री को गलत इल्जाम लगा के आप जेल में डालते हैं, किसी भी अच्छे नेता को अगर गलत इल्जाम लगा के आप उन पे केसेस करते तो ये तो गलत है. यही तो हम लोगों को बताना चाहते हैं कि बीजेपी की सरकार पूरी तरह से गलत है. यानी कि आप मानते हैं कि केजरीवाल अच्छे सीएम थे? हाँ, डेफिनेटली. जो अच्छा है वो अच्छा ही बोलेंगे ना. थैंक यू सो मच. थैंक यू. सगळ्यांच्या घेतली